दिघे साहेब असं व्यक्तिमत्व होतं की ते प्रत्येकाच्या मनात होते, प्रत्येकाच्या घरात होते आणि त्या माणसाने आज या ठाण्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांनी केले होते की त्यांच्यासाठी काही करायला तयार होते. 24 तासातले 18 तास तो माणूस काम करत होता. दर दिवशी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुठलं तरी एक आंदोलन असायचं आणि मग त्या आंदोलनामध्ये आम्ही फ्रंट मॅन म्हणून त्या ठिकाणी होतो. कुठल्याही स्तरावरती जाऊन ते काम कसं होईल या दृष्टिकोनातून आम्ही ते करून घ्यायचो आणि ते दिघे साहेब सुद्धा हक्काने ती जबाबदारी आमच्यावर सोडायची. त्यांना आवड होती की ठाणे शहर माझं कसं असलं पाहिजे आणि ते जबाबदारीने एखाद्या नगरसेवकाला सुद्धा सोडायचे नाही. दहशत होती, आदरयुक्त भीती होती, कारण तो आमचा बाप होता. त्यांनी भरपूर मोठा त्याग दिला, किती आंदोलन उभे केले, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केलं, किती तरुण मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले, पण स्वतःसाठी काहीच करून ठेवलं नाही. त्यांची कुठे स्वतःची प्रॉपर्टी नव्हती. सर त्यांचे कुटुंब म्हणजे कोण हे आम्ही सर्व त्यांचं कुटुंब. दिघे साहेब जेव्हा गेले त्यांच्या अस्थी मी माझ्या घरी आणल्या. म्हणजे एखादा घरचं कुटुंबातलं व्यक्ती जातं तसं त्या पद्धतीने मी त्यांच्या विधी केल्या. दिघे साहेबांच्या बद्दल आमच्या कुटुंबामध्ये फार मोठं, मला तर मुलासारखे ते म्हणायचे. धर्मवीरांचा शब्द खरा ठरणार, क्रांतीची मशाल धगधगणार. इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात. निशाणी मशाल.